नमस्कार मित्रांनो, जय हिंद हे घोषणावाक्य खूप वेळेस आपल्या कानावरती पडत असते. नेत्यांची भाषणे असोत किंवा शालेय विद्यार्थ्यांची भाषणे, प्रत्येक भाषणाची सांगता ही जय हिंदनेच होत असते. तर अशी ही प्रसिद्ध घोषणा अंमलात आणणाऱ्या व्यक्तीचे नाव म्हणजे सुभाषचंद्र बोस. एक कणखर नेतृत्व, शूर स्वातंत्र्य सेनानी अशी त्यांची ओळख संपूर्ण जगात आहे. चला तर मित्रांनो, पाहूयात त्यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या कठीण कार्याविषयी. स्वागत आहे आपलं मराठी इम्पॅक्टमध्ये. भारताच्या पूर्व तटावर वसलेल्या ओडिसा राज्यातील कटक या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला, जे की ब्रिटिश काळात बंगाल प्रेसिडेन्सीचा भाग होता. हे ठिकाण महानदीवरती वसलेले आहे. भगवान जगन्नाथांच्या पुरीपासून हे ठिकाण फक्त 80 किलोमीटरवरती आहे. त्यांच्या मातेचे नाव प्रभावती आणि वडिलांचे नाव जानकीनाथ बोस असे होते. ते एक बंगाली कुटुंब होते. त्यांचे वडील पेशाने वकिलीचा व्यवसाय करत असत. आई ही अत्यंत सुशील व धार्मिक वृत्तीची होती. सुभाषबाबूंचे प्राथमिक शिक्षण हे प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये झाले. ही शाळा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मार्फत चालविली जाई. तिथे ख्रिश्चन व ख्रिश्चन नसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण केला जाई. हा भेदभाव सुभाषचंद्रांना आवडत नसे. 1902 ते 1909 या काळापर्यंत त्यांनी या स्कूलमध्ये शिक्षण घेतले व नंतर त्यांनी रेवनशॉ कॉलेजिएटमध्ये ॲडमिशन घेतले व या हायस्कूलमधून ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. तेथे असताना कॉलेजचे प्रिन्सिपल बेनी माधव दास यांच्या व्यक्तित्वाचा सुभाषबाबूंच्या मनावर चांगला प्रभाव पडला. तेथून ते उच्च शिक्षणासाठी कलकत्ता येथे प्रेसिडेन्सी कॉलेजात गेले. त्या कॉलेजात शिकत असताना एका इंग्रज प्राध्यापकाने "यू ब्लॅक इंडियन" असे एका भारतीय विद्यार्थ्याला म्हणून त्यांनी त्याचा अपमान केला. या घटनेला सुभाषबाबूंनी व इतर विद्यार्थ्यांनी विरोध केला व त्यांचे नेतृत्व सुभाषबाबूंनी केले. म्हणून त्यांना कॉलेजमधून 1 वर्षांसाठी काढण्यात आले व परीक्षा देण्यावरही प्रतिबंध लादण्यात आले. पुन्हा ॲडमिशनसाठी फिरत असताना त्यांना कलकत्ता विद्यापीठाने परवानगी दिली व ते स्कॉटिश चर्च कॉलेजमधून 1919 साली फर्स्ट क्लासने BA उत्तीर्ण झाले व फिलॉसॉफी या स्ट्रीममधून त्यांचे कलकत्ता विद्यापीठातून 2nd रँक आला होता. नंतर त्यांना त्यांच्या वडिलांनी ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनसाठी इंग्लंडला पाठविले. कॅम्ब्रिज विद्यापीठात मेंटल अँड मॉरल सायन्स ट्रिपॉस या स्ट्रीममधून ॲडमिशन मिळाले. शेवटी ICS एक्झामसाठी फक्त 6 जागा अवेलेबल होत्या व त्यांनी 4th रँकने ICS एक्झाम उत्तीर्ण झाले. पण त्यांनी आपले नाव लिस्टमधून मागे घेतले व सरकारी नोकरी करावयाची नाही असे ठरविले आणि आपली ICS पदवी त्यांनी परत केली. कारण त्यांचे म्हणणे असे होते की इंग्रजांच्या राज्याशी निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे भारताची सेवा करणे शक्य नाही. 24 वर्षांचे असताना ते इंग्लंडहून मुंबईच्या किनारी भारतात परत आले. तेव्हा गांधीजींचे सत्याग्रह आंदोलन चालू होते. तिथे सुभाषबाबूंनी त्यांच्यासोबत मीटिंग केली व नंतर बंगालमध्ये नॅशनल पॉलिटिक्समध्ये देशबंधू चित्तरंजन दास यांनी सुभाषबाबूंना लॉन्च केले. त्यांना महात्मा गांधीजींपेक्षा दास हे खूप फ्लेक्झिबल वाटत होते. दास हे एक्स्ट्रीम नॅशनलिस्ट होते. दास हे सुभाषबाबूंचे मार्गदर्शक बनले. 1922 साली स्वराज हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. 1923 साली बोस इंडियन यूथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणि बंगालच्या सेक्रेटरीपदी त्यांची निवड करण्यात आली. नंतर त्यांना गांधीजींच्या सत्याग्रहात भाग घेतल्यामुळे अटक करण्यात आली. 1933 साली काही अटींवर त्यांची मुक्तता इंग्रजांनी केली, पण तुरुंगात मरण पत्करीन पण अटी लादून घेऊन मुक्त होणार नाही असे उत्तर त्यांनी दिले. शेवटी 1933ला ते युरोपला गेले. तेथून परत आल्यानंतर हरिपुरा काँग्रेस अधिवेशनात भाषण दिले व काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. पण गांधीजींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी 1939मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. 2 जुलै 1940ला कलकत्ता येथील काल कोठली स्मारक हटविण्यासाठी आंदोलन सुरू केले. इंग्रजांनी पुन्हा त्यांना अटक केली व तुरुंगात टाकले, पण तिथे त्यांची तब्येत खराब झाली. म्हणून 1940 साली तुरुंगातून त्यांना मुक्त करून घरातच नजरबंदी ठेवली व त्यासाठी खूप सारा पोलीस फौजफाटा त्यांच्या घरासमोर लावण्यात आला. सुभाषबाबूंचा जगाशी संबंध तुटला, त्यामुळे त्यांनी घरातून पळून जाण्याचा बेत केला. 1939च्या डिसेंबरमध्ये 2रे विश्वयुद्ध सुरू झाले होते. त्यात इंग्रजांचा पराभव दिसू लागला व जर्मनीचा विजय होत होता. या परिस्थितीचा फायदा उठवण्याचे सुभाषबाबूंनी ठरविले आणि 16 जानेवारी 1941 रोजी पोलिसांना चकमा देऊन सुभाषबाबू अचानक गायब झाले. त्यांनी एका मौलवीचा वेश परिधान करून जियाउद्दीन हे नाव धारण करून आपल्या घरातून निघाले व तिथून त्यांनी कारच्या माध्यमाने झारखंड राज्यातील गोमोह धनबाद स्टेशनवरती पोहोचले व तिथूनच ते फ्रंटियर मेल पकडून सध्या पाकिस्तानातील पेशावर येथे पोहोचले.
तिथून ते कीर्ती किसान पार्टीच्या भगतरामाच्या सोबत अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले। या प्रवासात भगतराम यांनी अहमद खान नावाच्या पठाणाच्या वेशात तर सुभाषबाबू त्यांचे मुख्या बहिऱ्याचे सोंग घेऊन चाचा बनले होते। काबूलमध्ये सुभाषचंद्र 2 महिने उत्तमचंद मल्होत्रा नावाच्या भारतीय व्यापाऱ्याच्या घरी राहिले। तिथे असताना सुभाषबाबू रूस, जर्मनी व इटलीच्या राजदूतावासात संपर्क केला, पण रूस व जर्मनी यांच्याकडून काही प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी इटलीच्या राजदूताने त्यांना बर्लिनला पोहोचविण्याची व्यवस्था केली। इटालियन व्यक्तीच्या वेशात ते शेवटी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिनला पोहोचले। बर्लिनला त्यांची हिटलरशी भेट झाली। आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी परदेशातील भारतीयांची आणि युद्धात बंदी बनविलेल्या सैनिकांची एक आझाद हिंद सेनेची संघटना प्रथम तिथे आकार घेऊ लागली। 4 जुलै 1943 रोजी सिंगापूरला भारतीय स्वातंत्र्य संमेलनाच्या अधिवेशनात आझाद हिंदची स्थापना झाली। चलो दिल्ली, जय हिंद या सेनेच्या घोषणा लोकप्रिय झाल्या। त्यानंतर ब्रिटन विरुद्ध युद्धाची घोषणा झाली। 1943 साली आझाद हिंद सेनेची एक तुकडी रमणला गेली। तिथून ते भारतातील कोहिमा जिंकले व सेना इम्फाळपर्यंत पोहोचली। तेव्हा जपान संकटात सापडले। जपानकडून येणारी मदत बंद झाली। जर्मनी व जपान विश्वयुद्धात म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये हरू लागले। त्यांनी आपल्या सेनेचे मुख्यालय थायलंडची राजधानी बँकॉकला हलविले। शेवटी टोकियोला विमानातून जात असताना त्यांच्या विमानाला आग लागली असे मानले जाते। विमान सध्या तायवान देशाजवळ दुर्घटनाग्रस्त झाले। त्यात त्यांचे 18 ऑगस्ट 1945 रोजी निधन झाले। 1992 साली PV नरसिंहराव पंतप्रधान असताना नेताजी सुभाषचंद्र बोसांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचे घोषित केले, परंतु नेताजींच्या कुटुंबियांनी याला विरोध केला, कारण ते मानण्यास तयार नव्हते की नेताजींचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला आहे व नेताजी अमर आहेत असे त्यांना वाटत होते। सरकारने इतकी वर्षे भारत स्वातंत्र्य होऊन गेली व पुरस्कार द्यायला एवढा वेळ का लावला अशी ही नाराजी त्यांच्यामार्फत व्यक्त करण्यात आली। शेवटी भारतरत्न नेताजींना न देण्याची सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला। तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा हे घोषणावाक्य नेताजींनी जगाला दिले। तर मित्रांनो, सुभाषचंद्र बोसांचे योगदान हे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे व आजही आहे। त्यांच्यामुळेच अंदमान व निकोबार ही महत्त्वपूर्ण बेटे आज भारताच्या ताब्यात आहे। मित्रांनो, त्यांच्या जीवनातील अजून काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर जरूर कमेंट करून कळवा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीदार कंटेंटसाठी मराठी इम्पॅक्टला सबस्क्राईब करा।